आमचे भिडू लोक कधी काय विषय देतील आणि आम्हाला कामाला लावतील हे काय सांगताच येत नाही. आज सकाळीच आम्हाला एक मेल आला. त्यात लिहिलेलं होतं, नमस्कार, मी चैतन्य गुंड, मी तुमचे लेख वाचतो. तरी तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील आगडगाव हे जे नगर जिल्ह्यातलं गाव आहे ना, तेथील कालभैरवनाथ मंदिरात भूतांच्या यात्रेबद्दल माहिती गोळा करून लेख किंवा व्हिडिओ प्रसिद्ध करावा अशी मागणी करतो. गावागावात अशा जत्रा असतात, हे आजवर ऐकून आहेच, पण भूताची जत्रा हा का मॅटर आहे म्हणून आम्ही उत्सुकतेपोटी या यात्रेवर करण्यात आलेलं लिखाण स्थानिक पत्रकार आणि नगर जिल्ह्यातल्या लोकांना फोन करून माहिती गोळा करू लागलो. लोक गोळा होत असतील, भूत म्हणून बावल्या नाचवत असतील असं वाटतं, पण काहीतरी वेगळीच माहिती निघाली. जे माहीत झालं ते सगळं तुमच्यासमोर सादर करतोय. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यापासून पुढे जाणाऱ्या बुऱ्हाण रस्त्याला 20 किलोमीटरच्या अंतरावर आगडगाव नावाचं गाव लागतं. या गावाच्या शेजारीच काळभैरवनाथाचं मंदिर आहे. इथं काय चालतं तर आपल्या गावागावात जशी जत्रा भरते तशी जत्रा इथे भरते. गावात मोठा उत्सव असतो. जत्रा झाली की दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या घरी जातात. बाहेरून आलेले पाहुणे गाव सोडतात, तर गावातली मंडळी घरात बसतात. दुसऱ्या दिवशी रात्री मंदिर परिसरात कोणीच जात नाही. याचं कारण काय तर दुसऱ्या दिवशी रात्री इथं भूतांची जत्रा भरते. रात्रीच्या वेळी इथं भूत असतात. वास्तविक ही अंधश्रद्धेची गोष्ट, पण या अंधश्रद्धेत कोणाला त्रास होत नाही. भूतांची जत्रा म्हणून कोणता बळी दिला जात नाही की कोणता होम हवन केलं जात नाही. आज रात्री मंदिर परिसरात भूतांची जत्रा आहे म्हणून तिकडे कोणी जायचं नाही, इतकंच मानण्याची प्रथा आहे. या प्रथेला सुरुवात कधी झाली हे पाहण्या अगोदर मंदिराचा नेमका इतिहास कधीचा हे समजून घ्यायला हवं. काळभैरवनाथाचं मंदिर हे पुरातन देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मंदिर परिसरात शिलालेख नाहीत, पण इथं मोठमोठे दगड आणि शिळा आहे. मंदिराच्या बांधकामावरून यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावण्यात आल्याचा अंदाज लावला जातो. मात्र दंतकथेनुसार आडगाव, रतडगाव आणि देवगाव या 3 गावांची नावं ज्या राक्षसांवर आहेत त्या आगडमल, रतडमल आणि देवमल या 3 राक्षसांनी हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या दारावर या 3 राक्षसांच्या मुंडक्यांची चित्र असल्यानं भाविकांकडून देखील या दंतकथेला दुजोरा दिला जातो. मंदिर परिसरात एकूण 24 समाधी, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या बाबांच्या या समाधी झाल्या. लोक सांगतात की 24 पिढ्यांहून अधिकचा इतिहास या मंदिराला आहे. त्याचसोबत मंदिराच्या आवारात असणाऱ्या कडुलिंबाबद्दल देखील दंतकथा सांगितली जाते. या कडुलिंबाची पानं कडू लागत नाही, त्याचसोबत याला लिंबाळ्या पण लागत नाही. त्यामुळे यासारखं दुसरं झाड उगवणं अशक्य असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या आवारात अशा प्रकारच्या गूढ गोष्टी असल्यानं भूतांच्या जत्रेवर सहज विश्वास बसून जातो. जत्रेचं नेमकं कारण शोधताना जत्रा कधी सुरू झाली हे शोधावं लागतं. याबद्दल गावकरी एक कथा सांगतात. कथा अशी की गावातील गोपीनाथ करपे नावाच्या व्यक्ती जत्रेच्या दिवशी आपली घागर मंदिरात विसरले. मंदिरात घागर विसरली हे दुसऱ्या दिवशीच्या रात्री त्यांच्या लक्षात आलं. लगेच ते मंदिरात गेले तर त्यांना मंदिराच्या आवारात विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. तिथूनच इथं भूतांची जत्रा भरते असं समजलं जाऊ लागलं. त्यापूर्वी देखील जत्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात जाण्यात विशेष कारण नव्हतं, तरी या घटनेचा दुजोरा देऊन भूतांची जत्रा खरंच भरते असं सांगण्यात येतं. दुसरी दंतकथा अशी की काळभैरव हा शंकराचा स्मशानातला अवतार. या देवासोबत राक्षस आणि भूताखेतांच्या गोष्टी पहिल्यापासूनच जोडलेल्या. तमिळनाडूतील मीनाक्षी मंदिरात एक उत्सव झाल्यानंतर तिथे असणारा आगडमल हा राक्षस महाराष्ट्राच्या दिशेने सोडण्यात येतो. तिथं असणारी ही दंतकथा याच मंदिराच्या आणि भूतांच्या जत्रेच्या संबंधातून आली असावी. काही लोक असंही सांगतात की मंदिर हे दोन्ही टेकड्यांच्या मधोमध शांत ठिकाणी. डाळीची आमटी, भाकरी असा प्रसाद सर्व भक्तांना दिला जातो. पूर्वीपासून इथं जत्रेनिमित्त पशुहत्या केली जायची. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात उष्ट आणि खरकट पडलेलं असायचं. जंगलातली जनावरं ते खाऊन जावेत म्हणून पूर्वीपासून दुसऱ्या दिवशी मंदिर खाली करण्याची प्रथा पडली असावी. आता मुद्दा राहतो तो म्हणजे हे सगळं खरं आहे का? चैत्र महिन्याच्या रविवारी जत्रा झाली की सोमवारी रात्री भूतांची जत्रा भरते. त्यावेळी एकही माणूस या मंदिर परिसरात रात्रीचा राहत नाही. गावकऱ्यांकडून दुसरा कोणी रात्रीच्या वेळी मंदिराकडे चालला तर त्याला अडवलं देखील जात नाही. बाहेरील व्यक्ती मुद्दामून रात्रीच्या वेळी भूतांची जत्रा पाहायला जाणार असेल तर गावातील लोक सोबत जात नाही. तरीही आजपर्यंत श्रद्धेचा विषय म्हणून लोक इथं जाणं टाळतात हेच खरं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवीन माहितींसाठी, किस्स्यांसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.